नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 1500 जागांसाठी सरकारी नोकरीअंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिकारी अर्थात ऑफिसर पदांसाठी भरती होत आहे. मित्रांनो, ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी. वेतन तुम्हाला 48,480 ते 85,920 या पे स्केलमध्ये या ठिकाणी मिळत आहे. आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नसाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. काही महत्त्वाचे मुद्दे या भरतीबाबतचे आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगितलं आहे, जागा 1500 आहेत, भरपूर जागा आहेत, तुम्ही नक्की प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी. या व्यतिरिक्त परीक्षा ठिकाण महाराष्ट्रामध्ये आहे, ज्याबाबत माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. एक्झाम सेंटर कोणकोणते आहेत ते, त्या बेसिसवर तुम्ही तुमचं एक्झाम सेंटर चूज करून ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता. त्याचबरोबर नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्ली महाराष्ट्रामध्ये असणार आहे. मित्रांनो, अर्जदार मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. वेतन तुम्हाला पे मॅट्रिक्सनुसार या ठिकाणी 48,480 ते 85,920 या पे स्केलमध्ये मिळत आहे. इयरली सॅलरी तुमची किंवा CTC ही 21 लाख प्लस या ठिकाणी राहणार आहे. बेस्ट इन क्लास सॅलरी आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे. आता आपण बघूया ही जाहिरात कोणामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर बघा, डिपार्टमेंट आहे स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट मित्रांनो या ठिकाणी होत आहे. बँकिंग करणारे सर्व कॅन्डिडेट्स किंवा स्पर्धा परीक्षा करणारे सर्व कॅन्डिडेटसाठी नक्कीच एक चांगली संधी म्हणता येईल, कारण 1500 प्लस किंवा 1500 जागा या ठिकाणी या भरतीमार्फत भरल्या जात आहेत. बघूया पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे. तर बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम इलिजिबल इंडियन सिटीजन. सर्व इलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी. फॉर द पोझिशन ऑफ किंवा अपॉइंटमेंट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर्स, PO पदांसाठी ही भरती या ठिकाणी मित्रांनो होत आहे, ज्यासाठी टोटल या जर बघितल्या तर 1500 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. रेग्युलरच्या आणि बॅकलॉगच्या, त्यामध्ये कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण. SC ला 234 जागा आहेत, ST च्या 144 जागा आहेत, OBC च्या 390, EWS च्या 144 आणि ओपनच्या 588 अशा टोटल 1500 जागांसाठी ही मेगा भरती या ठिकाणी मित्रांनो होत आहे. या व्यतिरिक्त जागा कॅटेगरीसाठी सुद्धा रिझर्व्ह आहेत, त्याही तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. यामध्ये इन्व्हॉल्वमेंट सांगितल्याप्रमाणे सॅलरी तुम्हाला 48,480 ते 85,920 चा पे स्केल तुमचा राहणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला DA, HRA, CCA, PF, कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन या सर्व गोष्टी सुद्धा या ठिकाणी मिळत आहेत. आणि अप्रॉक्सिमेट पर मंथ तुमची माफ करा पर इयरली सॅलरी तुमची मुंबई सारख्या लोकेशनसाठी 22 लाख रुपये जवळपास मित्रांनो राहणार आहे. सो बघू शकता, सॅलरी बेस्ट इन क्लास तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. जर क्वालिफाय होत असाल तर मेक शुअर तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न कराल. सो जागांची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी कव्हर केलेली आहे. पुढे आपण बघूया यासाठी लागणारं इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे. तर बघा, फक्त महत्त्वाचं क्वालिफिकेशन आहे मित्रांनो, ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे. किती पर्सेंटेज असेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. कोणत्या विषयामध्ये, एनी डिसिप्लिनमध्ये, कोणत्या विषयामध्ये किती पर्सेंटेज तुमचं जर ग्रॅज्युएशन पदवी जर तुम्ही असाल तर या पदासाठी नक्की प्रयत्न करा. जे लास्ट इयर फायनल सेमिस्टरमध्ये आहेत ते सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात. मात्र लास्टची प्रोसेस कंप्लीट होण्याच्या आधी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी क्लिअर असणे आवश्यक आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला 30/9/2026 रोजी कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट असणे आवश्यक आहे. अगेन कोणती पदवी असणे आवश्यक आहे. बेसिक क्वालिफिकेशन मागितलं आहे, इतर कोणतंच ऍडिशनल क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे. एज लिमिट बघून घ्या, 21 ते 30 वर्ष एज लिमिट हे ओपनसाठी या ठिकाणी राहील. ते कॅल्क्युलेट करायचं आहे 1/4/2026 ला. आणि यामध्ये SC ST ला अगेन या ठिकाणी OBC ला 3 वर्ष रिलॅक्सेशन, SC ST ला 5 वर्ष. यामध्ये PWD त्याचबरोबर जे अपंग कॅन्डिडेट आहेत त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे. या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. मात्र हे बेसिक क्वालिफिकेशन आहे, हे लक्षात घ्या. बेसिक जे एज लिमिट सांगितलं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी एज तुमचं कम्पेअर करून या ठिकाणी क्वालिफिकेशनसाठी चेक करायचं आहे. त्यानंतर बघा, पुढे यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे. सिलेक्शनमध्ये 3 फेजेस आहेत मित्रांनो. 2 एक्झाम असणार आहेत आणि एक इंटरव्ह्यू असणार आहे, ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल. 2 एक्झाममध्ये प्री एक्झाम जी असणार आहे त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग ॲबिलिटी याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. यामध्ये पास झाल्यानंतर तुमची मेन्स एक्झाम असणार आहे. मेन्समध्ये अगेन रिझनिंग, डेटा ॲनालिसिस, इंटरप्रिटेशन, जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी, बँकिंग आणि इंग्लिश लँग्वेज याबाबतचे क्वेश्चन विचारले जातील, ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन होईल. तिसरा पेपर किंवा त्यामध्ये सेकंड पेपर तुमचा कम्युनिकेशन स्किलचा असणार आहे, ज्यामध्ये ईमेल रायटिंग, सिच्युएशन ॲनालिसिस आणि एदर रिपोर्ट रायटिंग और प्रिसाइज रायटिंग असणार आहे, ज्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे. या व्यतिरिक्त याचा इंटरव्ह्यू सुद्धा असणार आहे, ज्यासाठी तुम्ही नंतर तयारी करू शकता.
आता एक्झामिनेशन सेंटर्स बघून घ्या. महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर प्रीसाठी भरपूर एक्झाम सेंटर्स सांगितलेले आहेत. नजीकचं एक्झाम सेंटर तुम्ही चूज करू शकता. मेन एक्झामसाठी सुद्धा भरपूर एक्झाम सेंटर्स अवेलेबल आहेत. सो एक्झाम तुम्ही जर बघितला तर जवळपासच तुम्हाला एक्झाम देता येणार आहे मित्रांनो. नजीकच्या तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता, किंबहुना मोस्टली तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा एक्झाम या ठिकाणी देता येऊ शकते. जे एक्झाम सेंटर आहेत ते चूज करून तुम्ही त्या ठिकाणी एक्झाम देऊ शकता. सो एक्झाम सेंटर भरपूर आहेत, त्याबाबत काळजी करण्याची गरज त्या ठिकाणी नाही आहे. आता त्यासाठी ॲप्लिकेशन फी बघू शकता तुम्ही. 750 रुपये फॉर्म फी ओपन, EWS आणि OBC कॅन्डिडेट्सला त्या ठिकाणी लागू आहे. तर जर तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो SC ST किंवा हँडिकॅपमध्ये असाल तर कोणतीही फॉर्म फी त्यांनी घेतलेली नाही आहे. विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. मात्र जे कॅन्डिडेट अनरिझर्व्ड EWS आणि OBC मध्ये आहेत त्यांना मात्र 750 रुपये फॉर्म फी ऑनलाईन अर्ज करताना भरायचे आहे. पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो ॲक्टिव्हिटी बघून घेऊ शकता तुम्ही. 18/6/2026 पासून 8/7/2026 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. तुमची प्री एक्झामिनेशन या ठिकाणी मित्रांनो ऑगस्ट 2026 मध्ये होईल. मेन एक्झामिनेशन या ठिकाणी सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे. सायकोमॅट्रिक्स टेस्ट आणि इंटरव्ह्यू सुद्धा नंतर त्या ठिकाणी ऑक्टोबर-9 मध्ये होईल आणि जुलै 2026 मध्ये किंवा डिक्लेरेशन ऑफ फायनल रिझल्ट जो असणार आहे तो नोव्हेंबर-डिसेंबर 2026 मध्ये त्या ठिकाणी लागेल. यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पुढची प्रोसेस होणार आहे. सो या सर्व गोष्टी त्यांनी ऑलरेडी दिलेल्या आहेत, त्यानुसार तुम्ही यासाठी तयारी करू शकता. यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. तिथे जाऊन तुम्ही या भरतीबाबत अधिक माहिती घेऊ शकता. मात्र नक्कीच एक चांगली संधी आहे, या ठिकाणी प्रयत्न करणे फार आवश्यक आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओस नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी या चॅनलमार्फत करत असतो. धन्यवाद.